विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी जर तुम्ही एम-एस-टी सी-ई-टीची एक्झाम दिलेली असेल आणि एम-एस-टी सी-ई-टीमध्ये पी-सी-एम किंवा पी-सी-बी ग्रुपची एक्झाम दिली असेल किंवा पी-सी-एम-बी या दोन्हीही ग्रुपची ऑनलाईन एक्झाम तुम्ही दिलेली असेल, तर त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट येतो तुमचा, तो म्हणजेच की ॲन्सर की. ॲन्सर की तुमची रिलीज होत असते, बट त्यासाठी एक इम्पॉर्टंट न्यूज आलेली आहे, अपडेट आली आहे. ते म्हणजेच की या तारखेला येणार आहे तुमची एम-एस-टी सी-ई-टीची ॲन्सर की. म्हणजे नेमकी कोणत्या तारखेला तुमची एम-एस-टी सी-ई-टीची ॲन्सर की येणार आहे, तर ते आपण आता इथं पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सी-ई-टी ॲन्सर कीची मी तुम्हाला तारीख सांगतो. ओके, लक्षात ठेवा. पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट काम तुम्हाला करायचं आहे. अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी इथं सबस्क्राईब करून ठेवा, कारण की एम-एस-टी सी-ई-टी रिलेटेड एक इम्पॉर्टंट ऑफिशियल अपडेट तुमच्यासाठी येणार आहे. त्यानंतरचे जे तुमचे ॲडमिशन असतील इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर आणि वेगवेगळ्या कोर्सेसला, ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी इथं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ओके, जेणेकरून प्रत्येक ऑफिशियल अपडेट मिळणार आहे. आणि त्यासोबत मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण कंप्लीट पाहिल्यानंतर तुम्हाला आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये इथं लिंक आहे. टेलिग्राम चॅनल आहे, ओके, ग्रुप नाही, चॅनल आहे. ते टेलिग्राम चॅनल तिथं जॉईन करून ठेवा. तिथं तुम्हाला प्रत्येक अपडेट, प्रत्येक लिंक, रिझल्टची, तुमच्या एम-एस-टी सी-ई-टी 10वी 12वी जी असेल सर्व इम्पॉर्टंट अपडेट तिथं मिळणार आहे. तर सर्वांनी पटापट डिस्क्रिप्शनमध्ये कॉमेंट्स बॉक्समध्ये लिंक आहे, तर टेलिग्राम चॅनल तुम्ही इथं जॉईन करून ठेवा. ॲन्सर की कोणत्या तारखेला येणार आहे ते तर आपण पाहणारच आहोत, बट इम्पॉर्टंट म्हणजे तुमची जे ॲन्सर की तुम्हाला मिळणार आहे एम-एस-टी सी-ई-टीची, तर त्या ॲन्सर कीमध्ये नेमकं तुम्हाला काय मिळत असते, काय पाहायला मिळत असते, हे तुम्हाला मी अगोदर छोटी इन्फॉर्मेशन सांगतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची एम-एस-टी सी-ई-टीची एक्झाम दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की एक असा स्टुडंट आहे, फॉर एक्झाम्पल XYZ, कोणता पण स्टुडंट असो, त्याने समजा पी-सी-एमची एक्झाम दिलेली आहे. ठीक आहे, पी-सी-एमची त्याने एक्झाम दिली. आता पी-सी-एमची एक्झाम दिल्यानंतर आता ॲन्सर की जेव्हा रिलीज होत असते, ठीक आहे, जेव्हा ॲन्सर की रिलीज होते, ॲन्सर कीमध्ये त्या काय पाहायला मिळते ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, एक विद्यार्थी पी-सी-एमची एक्झाम दिली. पहा, ॲन्सर कीमध्ये तुम्हाला काय करायचं असते की तुम्ही जे तुमच्याजवळ जो लॉग इन आय डी असणार तुमचा सी-ई-टी सेलवरती, जेव्हा तुम्ही लॉग इन करता, ठीक आहे, तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड जेव्हा तुम्ही तिथं टाकता, तर पासवर्ड टाकल्यानंतर आणि आय डी टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन व्हाल आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तिथे ॲन्सर कीचं एक ऑप्शन मिळत असते. ठीक आहे, पी-सी-एम असेल तर पी-सी-एमचं ऑप्शन मिळणार, पी-सी-बी असेल तर पी-सी-बीचं ऑप्शन तुम्हाला इथं मिळणार आहे. ठीक आहे, आता ॲन्सर कीमध्ये पहा काय मिळत असते तुम्हाला. तर पहा, जेव्हा तुमचा जो फुल पेपर आहे, तुम्ही समजा पी-सी-बीचा पेपर सोडवला, या स्टुडंटनी समजा पी-सी-बीचा पेपर सोडवला, पी-सी-एमचा सोडवला, तर त्याने जे पूर्ण क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत जेवढे, समजा फॉर एक्झाम्पल पहिला त्याने पेपर सॉल्व केला फिजिक्स, समजा फिजिक्सचे जेवढे क्वेश्चन्स आहेत त्याने समजा सॉल्व केले. फॉर एक्झाम्पल हा पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1, त्याचे समजा हे 4 ऑप्शन होते, 1, 2, 3 आणि हे 4. हे जे तुम्हाला डॉट दिसत समजा हे 4 ऑप्शन्स आहेत आणि हे लाईन म्हणजे हा एक इथं क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल या स्टुडंट्सने काय केलं, हे जे बी नंबरचं ऑप्शन आहे, मी इथं टिक केलं, हे त्याने काय केलेलं आहे म्हणजे तिथं टिक मार्क केला आणि ते सेव्ह केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन एक्झाम देईल ना, तर समजा बी नंबरचं त्याने ऑप्शन हे सिलेक्ट केलं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे, समजा त्याचे सुद्धा 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तर यामध्ये समजा या विद्यार्थ्याने त्याचं जे ॲन्सर आहे समजा ए सिलेक्ट केलं. ठीक आहे, आणि ते सेव्ह केलं. आता ॲन्सर कीमध्ये काय पाहायला तुम्हाला मिळत असते, सर तुमचं जे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी असेल, तर तुम्ही जो प्रत्येक क्वेश्चन सोडवलेला आहे, तर प्रत्येक क्वेश्चनचं जे MCQ आहे म्हणजे ऑप्शन आहे, तुम्ही कोणतं सिलेक्ट केलेलं आहे हे तुम्हाला तिथं डायरेक्टली दिसून जाते. फॉर एक्झाम्पल पहिला क्वेश्चन आहे, या विद्यार्थ्याने बी ऑप्शन सिलेक्ट केलं, तर तुम्ही बी ऑप्शन सिलेक्ट केलं आहे, इथं लिहून येणार की तुम्ही बी ऑप्शन सिलेक्ट केलं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, दुसऱ्या क्वेश्चनचं ए ऑप्शन सिलेक्ट केलं आहे, तिथं डायरेक्टली इथं असं लिहून येणार. आणि त्यासोबत एक इम्पॉर्टंट म्हणजे असे एक गोष्ट येणार आहे, ते म्हणजेच की तुम्ही हे बी ऑप्शन तर सिलेक्ट केलेलं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये त्याचा ओरिजिनल ॲन्सर कोणता आहे. समजा बी तुम्ही सिलेक्ट केला आणि बीच ॲन्सर आहे, तर खाली तुम्हाला तिथं लिहून येणार की हा हे बी ऑप्शन याचं करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सिलेक्ट केलेलं ऑप्शन कोणतं आहे ते तिथं येणार आणि याचं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे क्वेश्चनचं ते तिथं येणार. ओके, समजून घ्या. त्यानंतर समजा तुम्ही दुसरा क्वेश्चन सोडवला, तुम्ही एक टिक मार्क इथं केला, ओके, हे तुम्ही सॉल्व केलं, बट याचं जे खाली रिअल ॲन्सर आहे ते समजा सी आहे, ते इथं लिहून येणार की सी करेक्ट आहे. म्हणजे एकूण काय की तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी जे असेल त्याचे तुम्ही कितीपैकी किती मार्क्स, म्हणजे किती मार्क्स तुम्हाला इथं मिळाले, म्हणजे पी-सी-एममध्ये किती मार्क मिळतील किंवा पी-सी-बीमध्ये किती मार्क तुम्हाला मिळाले, हे तुम्हाला तुमच्या ॲन्सर कीमध्ये समजत असते. ठीक आहे, हे तुम्हाला सर्व समजलेलं असेल. म्हणजे आता एक महत्त्वाचं, जेव्हा तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टीमधले मार्क्स समजत असतात पी-सी-एम किंवा पी-सी-बी ग्रुपचे, तर आपल्याला भरपूर व्हिडिओ इथं आहेत मार्क्स वर्सेस पर्सेंटेजचे. ओके, पी-सी-एम किंवा पी-सी-बीमध्ये जे तुम्हाला मार्क मिळतात, तर किती मार्कवरती, ओके, किती मार्क्सवरती
किती तुम्हाला इथं काय मिळतील, पर्सेंटाईल मिळतील, हे तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. जसं माझं मी सांगतो तुम्हाला, तर माझ्या वेळेससुद्धा मी CET दिली होती. तर त्यावेळेस ॲन्सर की जेव्हा आली, तेव्हा मी इथं माझे जे मार्क्स आहेत 200 पैकी मला किती मिळाले, मी हे इव्हॅल्युएट केलं आणि इव्हॅल्युएट करून एक्स्पेक्टेड पर्सेंटाईल कॅल्क्युलेट केले. तर तेवढे एक्स्पेक्टेड पर्सेंटाईल मला इथं काय मिळालेले होते. फक्त 1-2 पर्सेंटाईल इथं मागे होत असतात, तुम्हालासुद्धा माहिती आहे. ठीक आहे, तुमच्या शिफ्ट वाईज सर्व याच्यावरती डिपेंड असते. तर मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल हे तुम्ही इथं समजून घ्या. तर हे सर्व तुम्हाला तुमच्या ॲन्सर कीमध्ये मिळत असते. तुमची ॲन्सर की तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे. तर पाहू शकता तुमच्या ॲन्सर कीबद्दल अपडेट आहे. तर CETची जे ॲन्सर की आहे विद्यार्थी मित्रांनो, ते 2023ला 26 मेला जाहीर करण्यात आलेली होती आणि महत्त्वाचं म्हणजे 2023ला CETचा जो रिझल्ट आहे तो 12 जूनला इथं जाहीर करण्यात आलेला होता. 26 मेला PCM आणि PCB दोन्ही ग्रुपच्या ॲन्सर की आल्या होत्या. 12 जूनला CETचा जो निकाल होता, पर्सेंटाईल ॲक्चुअलमध्ये किती मिळाले ते समजत असते. PCM आणि PCB या दोन्ही ग्रुपचं इथं काय रिझल्ट आला होता. म्हणजे 26 मेला रिझल्ट आला, त्यानंतर 12 जूनला इथं रिझल्ट आला ॲक्चुअलमधला. ठीक आहे, CETचा. आता यावर्षी पाहू शकता 2024ला आपण सांगितलं, तर CETचे जे ॲन्सर की आहे एक्स्पेक्टेड मी सांगतो तुम्हाला 25 ते 26 मेच्या नंतर तुम्हाला CETची ॲन्सर की इथं मिळणार आहे. कारण की तुमचं जे CET आहे ते एंड होत आहे ते 17 मेला. ओके, 17 मे नंतर 25 ते 26 मे नंतर CETची ॲन्सर की तुम्हाला मिळणार आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं रिझल्ट तुमचा 10 जूनपर्यंत तर लागू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हीच महत्त्वाची अपडेट होती तुमच्या सर्वांसाठी. आणि महत्त्वाचं अजूनसुद्धा टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल, टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, कॉमेंट्स बॉक्समध्ये आहे. तर सर्वांनी इथं जॉईन करून ठेवा, तिथं अपडेट येणार आहे. ठीक आहे, आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. शेअर नक्की करा व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.